ये अभी कम से कम 5 साल हो गया। ब्रिज पहला अच्छा था, अभी रस्टेड होके पूरा उसका जो प्लेट डाला था वो ऊपर आ गया और जॉइंट भी छूट गया। और कस्टमर आके एक बार पाव का लग जाएगा तो पाव टूट जाएगा उनका, ऐसा उसका प्लेट ऊपर आ गया। इसके आगे क्या करने का ये जो बिल्डर है ये ब्रिज बनाया उन्होंने देखने का। नमस्कार, सध्या आम्ही जुनसवाडा मांजरे जो एक लोखंडी पदपूल आहे त्या परिसरात आहोत आणि हा पदपूल व्हावा यासाठी तत्कालीन आपले माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून या पुलाची निर्मिती केली होती। गोवा पर्यटन विकास महामंडळ मार्फत या पुलावर लाखो रुपये खर्च केले आणि त्यानंतर या मतदारसंघातून आमदार म्हणून दयानंद सोपटे निवडून आले। त्यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं आणि लोकार्पण सोहळा झाला। परंतु त्यानंतर या पुलाची डागडुजी सरकारने आजपर्यंत केलेली नाही। आज जर आपण या पुलावर नजर मारली तर जे पत्रे घातलेले आहेत, जे लोखंड आहेत, ते लोखंडांचे ठिकठिकाणी जॉइंट सुटलेले आहेत, गंज आल्याचं दिसून येते आणि एखादा पर्यटक चालत जाताना जर त्याच्या पायाला इजा झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार। या पुलासंदर्भात अनेक नागरिकांनी आवाज उठवला, परंतु सरकारने आजपर्यंत कसल्याच प्रकारची दखल घेतलेली नाही। निदान आता तरी स्थळावे जे आमचे स्थानिक आमदार आहेत जीत आरोलकर आणि सरकारने या पुलाची दखल घेऊन जो पूल मोठ्या प्रमाणात गंजलेला आहे, जॉइंट सुटलेले आहेत, ते जॉइंट बरोबर करावे आणि पुलावरून जे प्रवासी असतील, नागरिक असतील, पर्यटक असतील त्याला चालताना कसल्याच प्रकारची अडचण येऊ नये याकडे लक्ष द्यावे अशी या माध्यमातून मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी।